जेव्हा आपण देवीचे दर्शन घेतो तेव्हा तुम्ही निरीक्षण केलं आहे का, देवीचं रूप किती सुंदर आणि गोड दिसतं. हे कशामुळे? तर तिच्या सौभाग्य अलंकारामुळे. तसंच प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आहे, मात्र ती शोभून दिसते तिच्या सौभाग्य अलंकारामुळेच. सौभाग्यवती स्त्री जे अलंकार धारण करते त्या सौभाग्य अलंकार म्हणतात. यामध्ये बांगड्या, कर्णभूषणे, अंगठी, हळदी कुंकू, मंगळसूत्र, जोडवे यांचा समावेश होतो. चला तर मग पाहूया हळदी कुंकवाचं महत्त्व. हिंदू संस्कृतीमध्ये कुमकुम तिलक हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. याचा उपयोग प्रत्येकाच्या देवाऱ्यात, व्रतवैकल्य, सणामध्ये केला जातो. कुमकुम तिलक अतिशय सुखसमृद्धीचं आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. कुंकू लावल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे मेंदूला शीतलता प्रदान करतं, डोक्याला शांत करतं. तसेच मधोमध कुंकू लावल्याने मानसिक ताण कमी होण्यासही मदत होते. आता पाहूया मंगळसूत्राचं महत्त्व. हिंदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्राचं विशेष महत्त्व आहे. मंगळसूत्र, मंगळ म्हणजे शुभ, कल्याणकारी आणि सूत्र म्हणजे जोडून ठेवणारा धागा. हे मंगळसूत्र 2 वाट्या, 4 मणी व काळे मणी यांना जोडून ठेवतं. हे मंगळसूत्रामध्ये 2 वाट्या असतात. एक सूर्याचं प्रतीक असतं आणि एक चंद्राचं. तसेच ते पती पत्नीच्या नात्याचं प्रतीक असतं. त्यामुळेच तर विवाह प्रसंगी एका वाटीत हळदी व एका वाटीत कुंकू भरलं जातं. अशा प्रकारे मंगळसूत्रातील 2 वाट्या इतर मणींना एका सूत्रात बांधून ठेवतात, जे सुवासिनींना आपल्या पतीबरोबरच इतर घटकांना म्हणजेच इतर नात्यांना बांधून ठेवण्यास शिकवतं. आता पाहूया जोडव्यांचं महत्त्व. 2 जोडण्याची शक्ती ज्यात असते त्यांना जोडवे म्हणतात. जोडत जाणे, घडत जाणे याचे काम जोडवे करतं. कारण स्त्री हीच कुटुंब जोडत जाण्याचं व घडवत जाण्याचं काम करू शकते. जोडवे घालण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. जोडवे ज्या बोटात घातले जाते त्याचा थेट संबंध मणक्याशी आणि कमरेशी असतो. त्यामुळे त्या संबंधी आजार कमी करण्यास ते मदत करते. आता पाहूया बांगड्यांचं महत्त्व. बांगड्या ह्या स्त्रीचं सामर्थ्य वाढवण्यास मदत करतात. बांगड्यांमुळे स्त्रीचं मानसिक संतुलन उत्तम राहण्यास मदत होते आणि काचेची बांगडी घातल्यामुळे मनगटावरील ॲक्युप्रेशर पॉइंट्स दाबले जातात आणि त्याचा परिणाम महिलेचा आत्मविश्वास वाढण्यास होतो. तसेच शरीरावर चांगला प्रभाव होतो. अशा प्रकारे हे सौभाग्य अलंकार धारण करूया व आपली संस्कृती जोपासूया. हरे कृष्णा.